ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही। मात्र बालेकिल्ला असल्यामुळे ठाण्याची जागा आमच्याकडेच हवी, एकनाथ शिंदेंची भूमिका। विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जात असल्यानं शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी। निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण, नेत्यांमध्ये संतापाची भावना। शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। नाशिक, यवतमाळ आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार का, याकडे लक्ष। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातनं नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित। कोकणात भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना। नवनीत राणांना तिकीट देणं ही भाजपची लाचारी, आपण राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडूंची रोखठोक भूमिका। महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता महत्त्वपूर्ण बैठक। सांगली आणि मुंबईतल्या 2 जागांचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार। रामटेक मतदारसंघात वंचितकडनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोनही उमेदवारांनी आपल्या अर्जांसोबत वंचितचे एबी फॉर्म जोडले। महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती। मराठमोळ्या अधिकाऱ्यावर केंद्र सरकारकडनं मोठी जबाबदारी। निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं आपण उमेदवारी नाकारली, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य। आज तिथीनुसार शिवजयंती। राज्यातल्या अनेक भागातले शिवभक्त रायगडावर दाखल, तर मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ठाकरे गटाकडनं शिवरायांना वंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।